नमस्कार भांडुपकर. मी तुमचा ओमकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सीरीजमध्ये हिस्ट्री ऑफ भांडुपचे गणेशोत्सव मंडळs. तर या सीरीजचा एपिसोड शूट करायला आपण भेट द्यायला आलो आहोत नगर इथे ओमसाई मित्र मंडळाला. तर या मंडळाच्या बाप्पाचं नाव आहे ओमसाईचा राजा. तर आता आपण या मंडळाला भेटायला आलो आहोत आणि आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत बसतो आहोत. तर आता आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया की मंडळाचा इतिहास आणि मंडळाची स्थापना वगैरे कधी झाली. तर दादा स्थापना आमची 2011 ला झाली. तेव्हा मी लहान होतो आणि आमचा ऑलरेडी एक सार्वजनिक गणपती आमचा नगरचा आहे. तर हा आमचा गणपती म्हणजे आम्ही एक हौशीचा गणपती बोलतात, तसं आम्ही मिळून पोरं-पोरं आणतो हा गणपती. तर आम्ही सुरुवात 2011 ला लहान मूर्तीपासून केलेली. आमची 3 फुटाची मूर्ती होती तेव्हा. तर 2012 पासून आम्ही मग मोठी मूर्ती आणायला लागलो आम्ही. पहिली मूर्तीची सुरुवात केली ती मंडळामधून केली. 12 वर्षापासून आणले. पहिली मूर्ती आम्ही मंडळात स्थापन केली. मग त्याच्यानंतर आमचं 2012 पासून आम्ही सगळ्या पोरांच्या इच्छेखातीर आम्ही मोठी मूर्ती आणून मग खाली स्थापन करत होतो. तर मग तुम्ही मंडळाची परंपरा आणि इतिहास थोडक्यात सांगाल गावच्या जनतेला? इतिहास असा काय हे नाही, पण सगळे मिळून मिसळून आम्ही सगळे आनंदात उत्सव साजरा करतो. यावर्षीची आपली बाप्पाची थीम काय आहे ते सांगशील का थोडं? म्हणजे राजवाडा ही थीम आहे आपली. कसली? राजवाडा अशी थीम आहे. अच्छा, हां. आणि गणपती आपण जो घेतलाय तो वेगळ्या अनॅटॉमी मध्ये घेतलाय यावर्षी. दरवर्षी आपल्या इथे वेगवेगळ्या अनॅटॉमी मध्ये गणपती आपल्याला इथं आपण साकारतो. राजवाडा कारण या जागेच्या शॉर्ट जागेच्या पर्यायी हा राजवाडा केलेला आहे. अच्छा. तर मग मी अजून एक प्रश्न विचारेन, की आपण प्रत्येक जागी बघतो, की अशा मोठ्या मूर्तीसोबत छोटी पूजेची देखील एक मूर्ती असते. पण इथे असं दिसत नाहीये, की आपण मोठ्याच मूर्तीची पूजा केली जाते इथे. हो, कारण त्याचं कारण असं आहे की एकतर जागा नाहीये. अच्छा, दुसरी गोष्ट की सर्व मुलांचं मत होतं की नाही एकच मूर्ती ठेवायची. अच्छा, 2 मूर्त्या नाही ठेवायच्या आपण. अच्छा. तर मग जसं की आता प्रत्येक मंडळात कार्यकर्त्यांचा सहभाग असा खूप इम्पोर्टंट असतो. तर मग आपल्या मंडळात असं काय कार्यकर्त्यांचा सहभाग म्हणजे कसा असतो तो? म्हणजे कार्यकर्त्यांचा सपोर्ट कसा असतो? म्हणजे जसं आता प्रत्येकांना कामं अशी वाटून दिली गेलेली असतात, की तू हे काम कर ट्रॅफिकचं वगैरे आगमनाच्या वेळेला. काही-काही ट्रॉली खेचण्यासाठी हे असतात कार्यकर्ते. तर मग तसं कामं वगैरे वाटून दिली गेली आहेत का इथे हो, आपण? हो. त्याचं नियोजन केलेलं आहे. इथे 4 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत सर्व मिळून मिसळून काम करतात. तर आणि या 11 दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या त्या 11 दिवसामध्ये कसा सहभाग असतो कार्यकर्त्यांचा? 11 दिवसामध्ये सेम 4 ते 4 वर्ष 4 ते 60 वर्षापर्यंत सर्व इथे अवेलेबल असतात. अच्छा. तर ते थोडक्यात सांगशील का? म्हणजे अशी जसं जसं आता वयोवृद्ध माणसं आहेत ना, हां, ती सकाळची असतात. हां, ओके. त्याच्यानंतर ही लहान मुलं वगैरे असतात ना, हां, आता त्यांना सुट्ट्या आहेत. हां. त्यामुळे ते रात्रभर असतात. इथे गाण्याच्या भेंड्या खेळणं किंवा दमशराफ खेळणं असे सगळे गेम खेळत असतात. किंवा गणपतीची गाणी बोलणं हे असे असे हे चालू असतात. परत आपल्या दुपारी आपण अ, मनाचे श्लोक वगैरे हे सर्व बोलून घेतो यांच्याकडनं. मग दादा आता पुढचा प्रश्न तुला विचारेन मी, की आपल्या स्थानिक समाजाची मंडळं जी आहेत आजूबाजूची, तर त्यांच्याशी आपली नाती कशी नाती आहे? आमची खूपच खूपच चांगली आहेत सगळ्यांबरोबर. पहिलं तर इच्छापूर्ती महागणपती हे जे नरदासनगर सार्वजनिक मंडळ आहे, ते आमचं खूप जुनं मंडळ आहे. म्हणजे मंडळातले बरेचसे कार्यकर्ते म्हणजे रुपेश सावंत झाले, यांनी खूप कार्यरत असायचे. विजय लाड म्हणजे मी पण असायचो लहान असताना. तर असे बरेच नाते आमची चांगले. नवरात्रोत्सवाबरोबर पण खूप चांगलं नातं आहे आमचं. माझे वडील स्वतः नवरात्रोत्सवच्या म्हणजे जेव्हा चालू केलं तर तेव्हा ते फाउंडरमध्ये होते. तर असे सगळे आपले मेंबरच आहेत. हे असं नाती आतली बरीचशी 2-3 मंडळ आहेत. त्यांच्याबरोबर पण खूप चांगले नाते आहेत आमचे आणि आम्हाला नेहमी कोऑपरेट करतात. वर्गणी आपण मागत नाही. सभासद वर्गणी काढतात सगळे. आतली बरीचशी मंडळ आहेत तिथली माणसं येऊन देतात वर्गणी आपल्याला. तर हे एक आहे. तर मग पुढचा प्रश्न विचारेन मी तुला, की जेव्हा तू मंडळाच्या तर त्यातून तुला सर्वात मोठा असा म्हणजे सर्वात आनंदाचा क्षण कोणता असतो तुझ्यासाठी? जेव्हा तू मंडळाच्या कार्यात सहभागी असतोस? अ,
आनंद म्हणशील मला तर पहिलं तर डेकोरेशनचा एक आहे. कारण डेकोरेशन आम्ही स्वतः करतो सगळे. म्हणजे विजय लाडचा खूप मोठा हातभार आहे. बबन गावकर हे आमचे खूप जुने आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्यांना नगरामध्ये खूप ओळखतात पहिल्यापासून. तर ते पण खूप चांगले आर्टिस्ट आहेत. तर ते डायरेक्ट करतात. विजय डायरेक्ट करतो आणि त्यांच्या डायरेक्शनखाली आम्ही सगळे काम करतो. हं. आणि हे डेकोरेशन पण बघाल तर हे म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हटलं तर आम्ही स्वतः केलंय हे. म्हणजे हे आर्टिस्ट आहेत सगळे ह्या लोकांनी केलंय. आम्ही मदत केली आहे त्यांना. हं. तर हे एक आनंद आहे. दुसरा आनंद आम्ही म्हणजे आमचा विचार असा आहे, की आम्ही समाजकार्य कसं करू शकतो ना ह्यातून, ते आमचा मेन विचार आहे. ते एक मागच्या वर्षी आपण रक्तदान शिबिर केलंय. डोळ्यांसाठी आपण एक शिबिर आयोजित केलं होतं. तर त्याच्याकडे आम्ही बघतोय. आणि ह्यावर्षी आम्हाला आमच्या इथे 2-3 लोक एक्सपायर झाले. त्याच्यामुळे आम्हाला करता नाही आलं ते. पण आम्ही दरवर्षी तर ते आमचं फिक्स आहे. ते करतो आम्ही. आणि अजून म्हणजे तरुणांना जे मगाशी एक विचारलास प्रश्न, तरुणांना इन्व्हॉल्व कसा करतो? तर आम्हाला म्हणजे ह्या लोकांना म्हणजे एक आमच्याकडे आर्किटेक्ट आहेत, आमच्याकडे आर्टिस्ट आहेत. हार्दिक सावंत आहे, विजय स्वतः आहे, मी डिझायनर आहे. असे बरेच लोक ह्यांना इन्व्हॉल्व करून आपण करतोय अशा गोष्टी. तर ते एक मला चांगलं वाटतं, की ह्या गोष्टी आपण बघतो. अच्छा. तुम्ही आम्हाला अशी गेल्या काही वर्षातील एखादी किंवा ज्या काही खास आठवणी असतील, त्या आमच्यासोबत तुम्ही शेअर कराल का? गेल्या वर्षी म्हणजे डीजे बंद केला हां. पोलिसांनी हां. आणि जवळ-जवळ 4 तास बंद होता. 4 तास बंद होता. हो. त्याच्यानंतर आम्ही वाट बघितली की आता परमिशन देतील, आता परमिशन देतील. त्यांनी काय परमिशन दिली नाही. शेवटी थोड्या वेळानं डीजे परत चालू केला, परत बंद केला हां. आणि नंतर मग एक ऑफिसर आला. त्याने फाईन मारला आमच्यावर. हां. एवढे-एवढे भरायला लागतील. एवढं. त्याच्यानंतर मग परत थोड्या वेळानं परत चालू झालं. हीच आठवण आहे आणि मंडळ मंडळ भरपूर सहकार्य करते. त्याच्यामध्ये मी सीनियर असल्यामुळे मी तर भरपूर यांच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. अच्छा. मी समजत नाही का माझं वय एवढं मोठं आहे काय आहे ते नाही बघत नाही. अच्छा. याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो मी त्या पोरांमध्ये. मग दादा तुला पण अजून काही खास आठवण अशी शेअर करायची आहे? आठवण म्हणजे आमची एक आरतीची आठवण आहे. म्हणजे आम्ही बडेकर म्हणून आमचे एक रहिवासी आहेत. तर त्यांच्या गणपतीपासून आम्ही आरती चालू केली होती. म्हणजे मी 10वी ला असताना म्हणजे 2007-08 ची गोष्ट आहे. तेव्हापासून आम्ही सगळेच म्हणजे तर ती आरती आम्ही इथे कंटिन्यू केली आणि त्या आरतीकरण भजन पण करतो आम्ही. तर ती एक खूप जुनी आठवण आहे. म्हणजे आरती आणि ती खूप एनर्जी देते म्हणजे सगळ्यांनाच. पण अजून काही अशी तुमच्याशी रिलेटेड किंवा तुम्हाला जी आठवण माहिती आहे ती खास मला शेअर करा? मला अशी एकच आठवण आठवते. पहिल्या वर्षी आम्ही इथे गणपती जेव्हा वरती नेला, तर प्रत्येक भाविक, प्रत्येक जण विचार करायचा, की हा गणपती वरती कसा आला? एवढ्याशा छोट्याशा जागेतून हा एवढा मोठा गणपती वरती कसा आला? आम्ही काही कशाचीही तोडफोड न करता तो गणपती वरती घेऊन गेलो. ती आठवण म्हणजे अविस्मरणीय आहे. कारण ते स्किल आहे. हां. आमचे एक दिग्गज कलाकार आहेत सुनील वार्डे म्हणून. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम केलेलं आम्ही. तर म्हणजे ती खूप मस्त आठवण होती. कारण प्रत्येकजण येऊन विचारायचा, की "अरे, हा गणपती वरती कसा आला? खिडकीतून आणला?" तर नाही, खिडकीला ग्रिल लागलेली होती. म्हणजे हां, हा हां. म्हणजे शॉक विचार हां, शॉक प्रत्येकजण शॉक व्हायचा. छोटं होतं. मंडळ खूप छोटं होतं तेव्हा. खूपच छोटं होतं आणि म्हणजे खूप ते मला ऐकून खूप बरं वाटायचं. आता अंगावर काटा येते ते ऐकून जागेतून असं गणपती वगैरे 3 फुटाचा गणपती होता हां. आणि 2x3 ची जागा होती आमची. जी रेक्टेंगल होता 2x3 चा. त्याच्यातून तो पार्ट जाऊन वरती तो एवढा मोठा गणपती गेला. अच्छा. म्हणजे आजपर्यंत कोणीच विचार करू शकत नाही. तो मूर्तिकार स्वतः विचार करत नव्हता. त्याची शिडी पण आमची लोखंडाची होती आणि क्रॉस होती. अच्छा. तर ते मग स्किल्ड आहे. दादा तुझी अजून अशी काही एखादी खास आठवण जी तुला शेअर करायला आवडेल? आठवण म्हणजे आम्ही विसर्जनला पुष्पवृष्टी करतो. आम्ही भव्य मोठी करतो पुष्पवृष्टी आणि आमची एकदम उंचावर जाते. ही मूर्ती आमची उंचावर असून ते पोरं आमची मेहनत करतात पुष्पवृष्टी लावताना. ते बेस्ट वाटतं एकदम. म्हणजे पुष्पवृष्टी बनवताना जो आनंद हां, तो वेगळा आनंद असतो आणि एवढं वरती लावणं, रिस्क घेणं, पोरं रिस्क घेतात एकदम. हार असतो आमचा. आमचा हार पूर्ण गल्लीभर लागलेला असतो. तो पण पैशांचा असतो आमचा. हो, हो. ते आमचं खास आहे इकडचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघाल इथे, ह्या सगळ्या फ्रेम्स आहेत ना, बॅनरपासून जे सगळं डेकोरेशनपासून बॅनरपासून सगळ्या फ्रेम ह्या मुलांनीच केल्या आहेत. हो. म्हणजे आम्ही बाहेरून
कोणालाच काही हायर नाही करत त्यासाठी. ह्या सगळ्या आम्ही बनवल्यात. तुम्ही बाहेरचा गेट पण आणि बघू शकता. तो आम्हीच केलाय पोरांनी. आणि सगळे प्रो आहेत त्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलापासून. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे काय माहिती आहे काय, की तुम्ही कुठे ज्या अहवाल छापले जातात, प्रत्येकाला दिले जातात. आमच्या इथे तसं नाही, आम्ही बॅनर छापतो. ते म्हणजे वर्गणीदार हे ते तसं नाही, आम्ही बघा आमचं बॅनरवरती सगळं बॅनरवरती असतं आमचं. अच्छा. म्हणजे जे काय ते दिलखुलास. म्हणजे आम्ही कोणापासून काही लपवत नाही, काय किंवा हे नाही करत. जे काय आहे ते पूर्ण क्लिअर. यात पण एक विशेष आहे. आमच्या पोरांची नावं नसणार यात. हां. आम्ही बाहेरच्या रहिवाशांची नावं टाकतो. म्हणजे सभासद वर्गणी आम्ही शो नाही करत. हां. फक्त आम्ही हे करतो. किती डोनेशन करा. असं म्हणजे जे कामगार करतात वगैरे पोरं असतात ते सगळे असतात. त्यांची वर्गणी जे घेतात त्यांची नावं मस्त बाकी त्याने कितीही डोनेट करू दे. अच्छा. तर दादा तू आता आमच्यासोबत असे काही जे उपक्रम नवीन येत्या पुढील वर्षात राबवले जाणार आहेत मंडळातर्फे ते थोडक्यात सांगशील का? म्हणजे आम्हाला हे गणेशोत्सव फक्त म्हणजे श्रद्धा तर एक आहेच. समाजकार्य आमच्याकडून जेवढं होईल ना तेवढा आम्ही प्रयत्न करतोय. त्यात रक्तदान शिबिर एक आहे. अशा प्रकारची बरीचशी शिबिरं. आणि एक माझ्या मनात आहे की मराठी तरुणांना बिझनेससाठी उत्तेजन देणं हे माझ्या मनात आहे. एंटरप्रेन्योरशिप. एंटरप्रेन्योरशिपसाठी बऱ्याच मराठी तरुणांना आपण म्हणजे त्यासाठी मार्गदर्शन करू. बाकीच्या एंटरप्रेन्योर्सकडून. अच्छा. ते एक आहे आमच्या मनात की ते आम्हाला करायचे. तर दादा मग प्रत्येक मंडळात एक असा कोण ना कोणतरी धडधडीचा कार्यकर्ता असतो. ज्याला जे काही तू काम सांग तर तो ते करायला तयार असतो. तसं मग आपल्या मंडळात कोण आहे का कार्यकर्ता? तसे बरेच कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे छुपे कलाकार बरेच आहेत. पण सर्वात म्हणजे आवर्जून एका माणसाचं नाव घ्यायला लागेल ते म्हणजे भरत गावडे. म्हणजे ते खजिनदार आहेत आमचे. पण त्याचं आम्ही 10% असू ना तर तो 100% असं म्हणेन मी. त्याचं खूप काम आहे. म्हणजे अकाउंटिंग म्हणजे जे खजिनदार पद ते सांभाळण्यापासून छोटी-मोठी पण बरीच कामं इव्हन चहा बनवण्यापासून पण काम करतो तो. डेकोरेशन तर आहेच. डेकोरेशनमध्ये पण बराच हातभार आहे. कचरा काढणे. सगळ्या कामांमध्ये त्याचा हातभार आहे. म्हणजे तो एक आहे. काही आमचे कार्यकर्ते आता अलिबागला गेलेत. एक उमेश वार्डे आहेत. आमचे अध्यक्ष आहेत संदेश गावकर, तर त्यांचा पण मोठा त्यामध्ये हात आहे. सुनील वार्डे आमचे ज्येष्ठ सभासद आहेत, ते एक आहेत. तुमची लीड. ओमकार वार्डे आहे, त्यांचाच मुलगा. तर तो त्याचा पण बराच आहे. असे बरेच आहेत कार्यकर्ते आमचे. तर मग मला आता तू सांगशील का की जसं आपण ते डीजे बद्दल मगाशी बोललो तसं यावर्षी तर पोलिसांनी पूर्णपणे डीजेला बंदी आणली गेली आहे विसर्जनासाठी तर मग त्याच्यावरनं तुमचे काय प्लॅन्स आहेत की विसर्जन कसं असतं मग यावर्षी ते थोडक्यात सांगशील आपल्या बाबतीत? विसर्जन आम्ही म्हणजे कायद्याचं पालन करूनच करणार. जे आपलं जी डीजेवर बंदी दिली आहे, तर त्याप्रमाणेच आम्ही करू.
पण आमची इच्छा होती की डीजे पाहिजे होता कारण आमच्या मंडळांना कारण आम्ही सभासद वर्गणी काढून चालवतो. त्याच्यामुळे आमच्याकडे तेवढा फायनान्स नाहीये. तर आम्हाला परवडत नाही. बँड आणि ₹60,000 ₹70,000 असा बँडचा वगैरे हो. रेट आहे. तेवढं आम्हाला ते खर्च करणं अवघड आहे. तर त्यामुळे आमचं होतं की डीजे ॲटलीस्ट स्टँडिंग डीजे जरी असता ना आणि आम्ही इथेच वाजवतो. आम्ही काय शिवाजी रोड शो तलावापर्यंत नसतो आमचा. रोड शो वगैरे असं करत नाही आम्ही काय. त्यात बोलेन मी तुम्हाला सगळ्यांना, की तुम्ही आपला वेळेत वेळ काढला आणि आम्हाला वेळ दिला त्या पॉडकास्टसाठी. तर धन्यवाद. तर बोला गणपती बाप्पा! मंगल मूर्ती! ओमसाईच्या राजाचा!